11th ॲडमिशन 2025-26 तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे। कमेंट्समध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे की स्पेशल राऊंड 1 हा कधी होणार आहे, त्यानंतर स्पेशल राऊंड 1 हा एकच होणार आहे की एकापेक्षा जास्त स्पेशल राऊंड होणार आहे, त्यानंतर स्पेशल राऊंडमध्ये जर नंबर लागला तर यामध्ये आम्हाला फीज जास्त भरावी लागणार का, अशाबद्दल भरपूर साऱ्या कमेंट्स विद्यार्थ्यांनी केलेल्या आहे। आणि विद्यार्थ्यांनी आता त्यांचे कॉलेजची लिस्ट तयार करून ठेवा, कारण स्पेशल राऊंड 1 सुरू झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। तर बघू शकता सर्वप्रथम स्पेशल राऊंड कधी सुरू होणार, तर 2 तारखेपर्यंत आपण लास्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली होती, परंतु 11 डिपार्टमेंट 2025-26 यांच्याकडून अजूनही स्पेशल राऊंड 1चा टाइम टेबल जो असणार आहे तो देण्यात आलेला नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी वेट करा, 2 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत म्हणजे 6:30 या वेळेपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, ज्यांचाही नंबर राऊंड 4 मध्ये लागलेला असेल। तर ज्याही विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी उद्याला सायंकाळपर्यंत तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता। साधारणतः उद्याला स्पेशल राऊंड 1चा टाइम टेबल साईडवर यायला पाहिजे, कारण की 2 तारीख ही लास्ट डेट आहे। तरी 3 तारखेला जरी व्हॅकन्सी डिस्प्ले केल्या तरी 4 तारखेला स्पेशल राऊंड 1 फॉर्म फिलअप सुरू होऊ शकतात। अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणे सुरूच आहे। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की स्पेशल राऊंड 1 मध्ये जर नंबर लागला तर आम्हाला फीज जास्त भरावी लागेल का, तर यामध्ये फीज जास्त भरायचं काम नाही आहे। फक्त जो राऊंड आहे हा ओपन टू ऑल आहे, म्हणजे यामध्ये संपूर्ण जे तुमचे नंबर लागणार आहे, तुमचं जे सिलेक्शन होणार आहे हे डिपेंड असणार आहे तुमच्या मेरिटवर। आणि तुम्ही जे कॉलेजेस सिलेक्ट करणार आहे ते कॉलेजेससुद्धा यामध्ये मेन पार्ट राहणार आहे, कारण की जे विद्यार्थी 1 किंवा 2 कॉलेजेस यामध्ये ॲड करतील ते विद्यार्थी अजून अडचणीत येऊ शकतात। त्यामुळे कॉलेजची लिस्ट तयार करा, तुम्ही जास्तीत जास्त कॉलेज टाकण्याचा प्रयत्न करा। जेही तुम्हाला चांगले कॉलेज वाटत असेल तशी तुम्ही लिस्ट तयार करून ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता। त्यानंतर की या राऊंडमध्ये ज्या जागा असणार आहे ह्या ओपन असणार आहे। ओपन म्हणजे फक्त जागा भरण्यासाठी मेरिटनुसार भरण्यात येणार आहे, परंतु जेही तुम्हाला फॅसिलिटी आहे ही तुमच्या फॉर्मनुसार, म्हणजे फॉर्ममध्ये तुम्ही जेही आतापर्यंत फॉर्म फिलअप केले आहे, कोणते विद्यार्थी OBC SC असेल तर त्या विद्यार्थ्याला त्या कास्टचा बेनिफिट मिळणार आहे। त्यामुळे ओपन टू ऑल जरी असलं फक्त हे तुम्हाला जागा सिलेक्शन हे मेरिटनुसार होणार आहे। तर विद्यार्थ्यांनी जर त्यांना अपडेट चेक करायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम साईडवर येऊ शकता। साईडवर आल्यानंतर बघू शकता, सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला एक ॲडमिशन शेड्यूलचं ऑप्शन दिलेलं आहे, ते म्हणजे इथे तुम्ही क्लिक करू शकता आणि बघू शकता इथे अशा प्रकारे संपूर्ण जे टाइम टेबल आहे देण्यात आलेले आहे 4 राऊंडपर्यंत। तर इथे स्पेशल राऊंडचा टाइम टेबलसुद्धा उद्या सायंकाळपर्यंत ॲड व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार। आपल्यापर्यंत अपडेट आल्यानंतर तीसुद्धा तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। तर विद्यार्थ्यांनी कॉलेजेस कुठून सर्च करून ठेवायचे बघा, इथे सर्च कॉलेजचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमची स्ट्रीम चूज करू शकता। बघा यामध्ये स्ट्रीम, यामध्ये मीडियम आणि यामध्ये तुम्ही कॉलेजचे टाईप बघू शकता। यामध्ये कोणाला ॲडेड कॉलेज चेक करायचे आहे, गव्हर्नमेंट लोकल बॉडी चेक करायची आणि काही पार्सली ॲडेड आहे कॉलेज, सेल्फ फायनान्स आहे, यामधून तुम्ही कोणतीही ऑप्शन सिलेक्ट करू शकता। तुम्ही हे मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता। कॉलेज टाईप बायफोकल सब्जेक्टनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता। अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन टाकून यामध्ये तुम्ही सर्च कॉलेज करू शकता। तर तुम्हाला त्या एरियामधले कॉलेजेस येतील, त्या एरियामधले कॉलेजेस चेक करा। त्यामध्ये तुम्हाला कॉलेजच्या जागासुद्धा दिसणार आहे, किती जागा आहे, त्यानुसार तुम्ही कॉलेजेस सर्च करून आणि तुम्ही तुमची लिस्ट तयार करून ठेवू शकता। कारण की ॲडमिशन प्रोसेस म्हणजे स्पेशल राऊंड ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्ही यामध्ये डायरेक्टली तुमचे कॉलेजेस जे तुम्ही सिलेक्ट करणार आहे किंवा निवडून ठेवणार आहे ते कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता। आणि यामध्ये स्पेशल राऊंड 1 होणार आहे की एकापेक्षा जास्त, तर बघू शकता लास्ट इयरला सुद्धा स्पेशल राऊंड 1 होणार अशाबद्दल सांगितलं होतं, परंतु त्यामध्ये दुसरा आणि तिसरा सुद्धा स्पेशल राऊंड झालेला होता। कारण ज्या व्हॅकन्सी असतात कॉलेजला, जर व्हॅकन्सी फुल झाल्या नाही तर यामध्ये राऊंड वाढवण्यात येतात। स्टार्टिंगला स्पेशल राऊंडच बोलण्यात येतात की स्पेशल राऊंड होणार आहे, परंतु स्पेशल राऊंड एकापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतात। परंतु हे संपूर्ण माहिती जोपर्यंत 11th ॲडमिशन 2025-26 साईडवर उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आपण 100% खरोखर होणार का याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। परंतु साधारण जर अंदाज पकडला तर स्पेशल राऊंड एकापेक्षा जास्त होऊ शकतात। यामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या तेवढे पॉईंट्स आपण क्लिअर केलेले आहे।
तुम्हाला या व्यतिरिक्त अजूनसुद्धा माहिती पाहिजे असेल तर तुमच्या आजूबाजूला जेही कॉलेज असेल तिथे तुम्ही जाऊन थोडीफार इन्फॉर्मेशन तिथून घेऊ शकता ॲडमिशन डिपार्टमेंटमधून. आणि विद्यार्थ्यांनी हे सुद्धा विचारलं आहे की फीजबद्दल, तर फीज तुम्हाला जास्त आकारण्यात येणार नाही आहे, परंतु कॉलेजनुसार जीही फीज राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3मध्ये 4मध्ये आकारण्यात आलेली आहे तेवढी फी तुम्हाला आकारण्यात येणार आहे. आणि बायफोकल सब्जेक्ट जेही विद्यार्थी घेत आहे, या बायफोकल सब्जेक्ट प्रायव्हेटमधून असल्यामुळे संपूर्ण सब्जेक्ट जसे की IT सब्जेक्ट जे विद्यार्थी घेत आहे, कॉम्प्युटर घेत आहे, तर या कोर्सची फी ऑलरेडी जास्त आहे. याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला जेही कॉलेजेस ॲड करायचे आहे तुम्ही तिथून ॲडमिशन फी किती लागणार आहे याबद्दलची माहिती घेऊ शकता. जेणेकरून कोणाची जर कंडिशन नसेल फीस जास्त भरण्याची तर तुम्ही त्यानुसार कॉलेजची लिस्ट तयार करा. उद्याला जर वेळ असेल तुम्ही तर त्या कॉलेजला जाऊन म्हणजे जेही कॉलेज असेल तिथून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. कारण की आपल्याकडे आता 4 राऊंड रेग्युलर कंप्लीट झाले, त्यामुळे आपण थोडं विचारपूर्वक फॉर्म भरायचा आहे, कॉलेजेससुद्धा विचारपूर्वक टाकायचे आहे. अशा प्रकारे ही अपडेट आहे. यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.